मंडळी, आज आपला इथे हा कार्यक्रमाला जमण्याचा मुख्य उद्देश आहे की भीमा कोरेगाव मध्ये ज्या सैनिकांनी आपल्या पराक्रमांनी तर महार लोकांनी त्यांना विनंती केली होती पेशव्यांना की बा आम्ही माणूस आहे आणि आम्हाला माणसासारखं वागवा. पण मला नाही वाटत की आपण जर कोणता इतिहास वाचला तर जगामध्ये आपल्याला ह्या लोकांनी जो व्यवहार आपल्यासोबत केलेला आहे त्या महार लोकांसोबत असा व्यवहार जगामध्ये केला असेल. वर्णभेद झाला आहे, काळा माणूस गोरा माणूस हे भेद आपल्याला अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये अशा वेगवेगळ्या देशांमध्ये दिसतात. पण माणसाचा द्वेष करणारी जमात पण ह्या भारतामध्ये होऊन गेली असं आता जेव्हा आम्हाला असं वाचतो किंवा माहीत पडते तर खरं एक शल्य होते की कसा एक माणूस एका माणसासोबत असा भेदभाव करू शकतो. तो हा जो अन्याय पेशव्यांकडून त्यांच्यावर होत होता त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपला माणसाचा दर्जा माणुसकीचा दर्जा मिळवण्यासाठी त्या भीमा गोरेगावच्या सिद्धनायक महारचा जो पुतळा लागलेला आहे त्याच्या नेतृत्वामध्ये त्या महारांनी जो लढा दिला पेशव्यांसोबत आणि जो विजय मिळवला, खरखर काय 8-10-12 हजार सैनिक आणि फक्त 300-400 जे काही 800 सैनिक होते हे खरं एक अद्भुत मिरॅकल असेल हे जगामध्ये असं मला वाटते. आणि हा पराक्रम भीमा कोरेगाव ह्या गावी आणि भीमा नदीच्या तीरावर झाला होता म्हणून त्याला भीमा कोरेगाव असं एक नाव पडलं. त्यांना त्या शूरवीरांना खरखर सॅल्यूट करतो. पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदललेली आहे.